दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बारामतीची सायकल रॅली या ठिकाणी आलेली आहे। जिल्ह्याचे आमदार माननीय प्रशांतराव परिचारक व पंढरपूर सायकल असोसिएशनचे संस्थापक उमेश मालक यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या पंढरपुरात एक मोठी प्रदक्षिणा निघते सायकलची। त्यासाठी महाराष्ट्रभरातून सायकल स्वार येतात। तर पुणे महामार्गावरून ज्या सायकलच्या यात्रा येत आहेत, रॅली येत आहेत, त्यांचं स्वागत या ठिकाणी आम्ही पांडुरंग परिवार आणि आमच्या मित्रपरिवाराच्या वतीनं करतोय। ही लोक पर्यावरणाविषयी चांगला मेसेज देत आहेत, सगळ्यांनी सायकलचा वापर करावा असा त्यांचा एक संदेश आहे। तर यांचा थकवा या ठिकाणी घालवण्यासाठी आम्ही त्यांना एक इथं स्वागत करून उत्साह वाढवतो आम्ही त्यांचं। बारामती सायकल क्लब मागील 5 ते 6 वर्षापूर्वी बारामती पंढरपूर सायकलवारी करत होता। एक वेळ त्याने 9 वारी महिलांची सायकल रॅली केलेली आहे। त्यानंतर सुरू असताना बरेच वेगवेगळे तालुक्यातून, जिल्ह्यातून, अखंड महाराष्ट्रातून सायकल क्लब पंढरपूरला वारीच्या वेळेस येत होते। तर आपल्या पंढरपूरचे श्री उमेश परिचारक मालक, पंढरपूर सायकलर्स क्लब, नाशिक सायकल क्लब आणि आम्ही बारामती सायकल क्लब यांनी मागील 3 वर्षापासून ठरवून सर्वांचा एक वेळ आणि एकत्रित सायकल रॅली सुरू केलेली आहे। त्या दिवशी आम्ही सगळे म्हणजे आज 6 जुलैला सर्व अखंड महाराष्ट्रातून 49 क्लब पंढरपूरमध्ये दाखल होत आहे। साधारण 3000 सायकलिस्ट आहेत। आज रोजी मुक्काम असेल, उद्या सकाळी 5:30 वाजता लाईनअप होऊन 6 वाजता नगर प्रदक्षिणा असेल पंढरपूरची आणि त्यानंतर 7:30 वाजता भक्तनिवासच्या समोरील ग्राउंडवर आपल्या इथे सायकलचं रिंगण असेल आणि सायकल रिंगण झाल्यानंतर सायकल संमेलन असेल 1 तासाचा कार्यक्रम। अशा आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे। आम्ही बारामतीवरून आज सकाळी पहाटे 5:30 वाजता निघाल्यानंतर इथे 12:30 वाजता आलेलो आहोत। आमचं पंढरपूरचे श्री सनीबाई मुजावर आमचे मित्र, स्नेही आणि क्लबचे प्रेमी यांनी आमचं जोरदार स्वागत केलेलं आहे। आम्ही त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो। त्यांनी केलेल्या स्वागताबद्दल धन्यवाद देतो आणि त्यांचं असंच सहकार्य आम्हाला राहील। आणि आम्ही ही वारी, पंढरपूरची सायकल वारी, सर्व महाराष्ट्रातून पर्यावरण प्रेमी, पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास आणि आरोग्याची धनसंपदा आणि प्रत्येक गावाने, शहराने आपल्या सायकलींचं शहर, गाव म्हणून ओळख द्यावी यासाठी पांडुरंगाला प्रार्थना करण्यासाठी येतो। आम्ही ही वारी पूर्णपणे पर्यावरणपूरक करतो। यामध्ये कोणताही पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेतो आणि ही प्रथा अशीच अखंड चालू राहील हीच पांडुरंग चरणी प्रार्थना आणि त्याबद्दल बोलतो। धन्यवाद। तिसरं 4थं वर्ष आमचं येण्याचं सायकल। खूप छान वाटतं। हो, खूप छान वाटतं। काहीसुद्धा नाही आहे, काहीसुद्धा नाही। 5:30 सव्वा दरम्यान निघालो, 12 वाजता इथं पोहोचलो। हो, कुठं काय थोडा गॅप घेतला, थोडा नाश्त्यासाठी आणि मग निघालो। काही नाही प्रॉब्लेम। हे सायकल आहे ना, अशीच परंपरा प्रत्येक वर्षी हो आणि प्रत्येक वर्षी आम्हाला बोलवलं जावं पंढरपूरवाल्यांनी, आम्ही येऊ शकतो। घेणार इतकं छान वाटतं ना, असं म्हणजे पंढरीत यायचं म्हणलं किती आनंदाने, किती रोष असतो आम्हाला। आम्ही आज 15 दिवस झालं तयारी करतोय पंढरपूरला जाण्यासाठी आणि सर्व पूर्ण फॅमिली घेऊन यायचं असतं आम्हाला। लहान मुलं घेऊन यायची असतात, सगळे आम्ही एकजुटीने येतो। हो चालवणे, हो चालवणे 82, 40 वगैरे आमची असते। प्रत्येक संडेला सायकल असते आमची, असतेच। आज मी खूप आनंद आहे, म्हणजे मी फर्स्ट टाइम पंढरपूरची सायकलिंग वारी केलेली आहे। ह्याच्या आधी सायकलिंग केलं पण एक खास पंढरीच्या विठोबाला भेटायला सायकल यायला एकदम म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत बोलायला। साधारण 6-7 तास गेले आम्हाला। अजिबात नाही, उलट उत्साह वाढला आणि इथून पुढे जावं असं वाटायला लागलं। विठ्ठलाला एवढंच मागणार की अजून तुझी अशीच वारी वर्ष घडू दे सायकलीवरतीच। खूप सुंदर वाटलं, अगदी शिनवटच गेला। स्वागत, वेलकम खूप छान झालं, खूप छान वाटलं आम्हाला। मी सारिका गणेश शिंगणे, मी योगा टीचर आहे आणि मला आता आमच्या बारामतीतल्या सगळ्या सायकल प्रेमींना असं उत्साह सायकल चालून तुम्ही जे काही स्वागत केलं ते अतिशय आम्हाला
जे काही जल्लोषात स्वागत झालं ते आम्हाला अतिशय भावलं म्हणाला आणि विठोबाच्या चरणी आम्हाला असं इतकं अर्पण झाल्यासारखं वाटलं की आम्ही दरवर्षी, आता हे 3रं वर्ष आहे सायकलवारीचं, आणि असंच इथून पुढचे आमचे जेवढे आम्हाला ईश्वराने जेवढं आयुष्य दिले तेवढं आम्ही सायकलवारी दरवर्षी येत जाऊ आणि विठोबाच्या चरणी आमची सायकलवारी पूर्ण करत जाऊ. आता आम्ही सकाळी बारामतीतून निघालो, एक 125-150 किलोमीटर सायकल झाली आमची. आता आमची दरवर्षी सायकल रॅली असते, इथं आलं की असं उत्साह वाढत असतो. जसं जसं आम्ही लोक जवळजवळ येतो 20-25 किलोमीटर, तसं असं वाटतं की अजून खूप असं जवळजवळ आलो आहे, इतकं छान वाटतं आणि उत्साह वाटतो. आणि तुम्ही इथं आल्यानंतर जे काही जल्लोषात स्वागत केले ते आम्हाला अतिशय इतकं भावलं की असं वाटतं की खरंच पांडुरंगानेच आपल्या इतकं सगळ्यांच्या गळ्यात हार घातलेत आणि इतकं प्रसन्न वातावरण झालं आहे. विठ्ठलाच्या चरणी एवढं सगळ्यांसाठी मागेल की सगळ्यांना आरोग्यदायी जीवन देऊ आणि सगळ्यांचं आयुष्य असंच आनंदात समाधानी राहो आणि विठ्ठलाच्या चरणी असेच सतत सायकलवारी करत राहो, हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना.